नमः पार्वते हर हर महादेव। सांब सदा शिव 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 सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव शिव सच्चिदानंद शिव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा मज्जगद्गुरो पंचाचार्य सद्गुरो बसवलिंग शिवाचार्य महाराज शिरोमणि ब्रह्मस्वामी वैराग्य निधि अक्कमादेवी श्री शिवलिंगेश्वर त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः
तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परं शिव। ए पंखा चालू करते, गर्मी होल त्याला। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून, तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून, हे बंकर प्रतिदिवस या ठिकाणी अनेक विचारधारा आपण श्रवण करत आहोत। आज विशेष करून बिदर नगरातून माता मंडळी या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती लाभलेले आहेत। मी त्यांना लवकर दर्शन दिलेले नाही। कशाकरता दिलं नाही? परवा दिवशी तसंच हे बाया निघून गेले, हे आनंद लुटू शकलेले नाही। महाराष्ट्रातील मातांचा सेवा काय आहे तुम्हाला बी लक्षात यायला पाहिजे, आणि तुमच्याकडे त्यांनी आल्यानंतर तुमचं काय आहे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे। मराठी गुरतात त्याला, मराठी सगळं कळते। काही लोकांना बोलता येत नाही, काही लोकांना बोलता येते। एक वेगळं वातावरण या ठिकाणी आपण निर्माण करत आहोत। वेगळे विचार सुद्धा या ठिकाणी आपण ऐकत आहोत। कन्नडमध्ये एक संत, महान ज्ञानी, लोक संदेश देत, जगाला मार्गदर्शन करत, स्व अनुभवी होऊन स्वतःचा अनुभव इतरांना वाटण्यासाठी निरंतर प्रवास करत होते। मी काही मोठा ज्ञानी नाही म्हणायचा तो, परंतु सर्वांजवळ एक एक ज्ञान मिळून मी सर्वज्ञ झालो असं तो म्हटलं। सर्वांचा ज्ञान ऐकून घेतलं। तुम्हाला कसं कधी कधी असं वाटते संसाराच्या गोष्टी महाराजाला कस का माहीत, असं म्हणून कधी कधी विचार करत असतो। संसाराच्या गोष्टी महाराजांना एवढ्यासाठी माहिती राहते, सगळं येऊन रडत बसतात माझ्याजवळ, असं झाले अप्पा, असं झाले। कधी कधी असा वैतागून बोलतात काही लोक, घरात इस्तू लागले महाराज, बगर पेट्रोल, बगर डिझेल, बगर तेल, बगर काडी, काय झाले? इस्तू पेटले। कशाची इस्तू? जमत नसलं तरी इस्तू पेटलं, जमत असलं तरी इस्तू कशाला म्हणतात? टक्कर झाला तरच त्या ठिकाणी इस्तू निघत राहते। पहिले चकमका होता बघा, ते पहिले काडी डेब्बी न होते, ते कापूस, त्याचा कापूस राहत होते, तुंगा आहे की नाही इकडे बाजूला, त्याच्या कापसाला भट्टी देऊन एक गारगोटी, एक लोखंडाचा वस्तू ठेवून खन्न 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 मारलं, काय होत होतं?
तसं घरामध्ये सुद्धा एकमेकाशी टक्कर देऊ लागलं, खन्न खन्न इस्तू लिखत आलं का? महाराज जवळ यायचं, आप्पा इस्तू पेटले हो. कसं पेटले? जमत नसल्यामुळं, टक्कर घेत असल्यामुळं. परंतु हे इस्तू थंड कसा व्हावंय? महाराजाजवळ आल्याशिवाय इस्तू थंड पडणार नाही. विजणारे म्हणजे महाराजाचे. आलं का लक्षात? म्हणून संघाचा अति गरज आहे. माऊलीचा आशीर्वाद अति गरज आहे. म्हणून काल तुम्ही ऐकलात, ज्या ठिकाणी संघर्ष होतं ते संघर्ष दूर होण्याकरता फक्त मार्गदर्शनामुळं परिवर्तन होऊ शकलं. त्या परिवर्तनामुळं किती प्रेमाचा पजरा त्या ठिकाणी फुटले. आता एक नवीन गाय दिले मला माय, एक तुम्हाला सांगितलं मी. आल्यापासून त्यांच्याकडं 4-4 लिटर दूध द्यायचं. ते इथं आल्यापासून दूधच देणं, ते देणं म्हणजे अर्धा लिटर दूध द्यायचं. आता ते हनुमंतराव म्हटलं, आता ह्याला काहीतरी दृष्ट झाला असला तर काय दोरी द्या, काहीतरी द्या असं म्हणून त्यांना मागे लागले. त्या गाईला या ठिकाणी येऊन शट्ट व्हायला 15 दिवस लागले. आज दूध थोडं तरी वाढून दिले म्हणे, आता सांगितले म्हणे. आता नवीन लग्न झालेले मुलगी तिथं शट होण्यासाठी आल्याबरोबर कशा शट होईल? हा, गायला शट होण्यासाठी 15 दिवस लागले. इथं बाईला शट होण्यासाठी थोडासा वेळ लागणारच आहे ना. बघा इथं आले 5-6 तास झाले इथं येऊन, आल्याबरोबर शट झाले काय? आल्याबरोबर पाऊल टाकले का? नाही. त्याचं बघितले कसं पाऊल टाकतात. सेंटरमध्ये बाटली ठेवली, ताण लागल्याबरोबर पित राहायचं, उडी मारत राहायचं. हा, किती हुशार आहेत बघा. म्हणजे शटिंग झाल्याशिवाय, फर्स्ट क्लास फिटिंग झाल्याशिवाय व्यवस्थित गाडी चालत नाही. नाहीतर आवाज देत राहते. फिटिंग करावं लागते, सेटिंग करावं लागतं. म्हणून आम्ही गाडी शट करण्यासाठी महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला त्या ठिकाणी व्हील अलॉलमेंट करतात. ते बिघडून जातात. गाडी लेवल चलत नाही, व्हायब्रेट होत राहतो, थरथर थरथर कापत राहते गाडी. गाडी थरथर कापायला सुरुवात केल्यानंतर आपण काय करायचं? त्या गाडीला कुठं घेऊन जातो? मेकॅनिक जवळ. व्हील अलॉलमेंट करा. हे पाऊल व्यवस्थित चालत नाही, हे पाय सेट होत नाही. त्यावेळे त्यांनी काय करतात? नंबर वाईज लावून इकडचे 4 टायर, कोणता कमी आहे, कोणता जास्त आहे, कोणता जास्त नाचते, कोणता स्लो चालले, सगळं व्यवस्थित त्याचा अंदाजा बघून त्यांच्या नंबर काढून व्यवस्थित शट करून टाकते. नंतर 150, 160, 170, 75 स्पीड ते गाडी पिकअप घेतल्यानंतर गाडी काय होते? थरथर कापते गाडी. गाडी थरथर कापल्यानंतर काय करावं लागते? सेटिंग करण्यासाठी ऑपरेटर जवळ जावं लागेल. त्यांनी सगळं व्यवस्थित करून ट्रायल मारून देते.
मैं थोड़ा 1 किलोमीटर जाके आता हूँ. ठीक है, जाके आओ. मालक भी सोबत चालून बघतात. गाडी व्यवस्थित चालतो. 125 स्पीड, 150 स्पीड. आता तर रोड व्यवस्थित झाल्यामुळं कितीही मारलं तर चालते, परंतु तिथं कुठं कुठं कॅमेरा बसविलेले आहेत. जास्त स्पीड घेतल्यानंतर 1000 रुपये ऑटोमॅटिक कटते तिथं. गव्हर्नमेंट तेवढं हुशारी केले, ते बी डबल फायदा आहे. तुम्हाला काय सांगत होतो, गाडी नाचत असेल, थरथर कापत असेल, गाडीचा सेटिंग करून फिटिंग करून रोडावर व्यवस्थित धावपळ घेत असते, त्या प्रकारे हे बी गाडी आहे. हे बी थरथर थर कव कापत राहते, उडी मारत राहते. जास्तच उडी मारलेले महाराज म्हणून महाराज जवळ त्याला पकडून आणावं लागतं. त्यावेळे ह्याला सेटिंग करून महाराज फिटिंग करून आता व्यवस्थित होते. चला म्हणून सरपंच साहेब एक मुलाला घेऊन आले होते आज. ते आहे की नाही माहित नाही. पहिलेचे सरपंच, उपसरपंच देवकते की काय, त्या आपल्या मठाजवळचा बाजूला घर आहे बघा त्याचे, किशनराव देशमुख चेअरमॅन साहेब. जोपर्यंत चेअर आहे तोपर्यंत मॅन आहे. चेअर गेलं, मॅन गेलं, तरी सुद्धा ते नाव कायमस्वरूपी राहते. माजी चेअरमॅन साहेब की आजी, आजी आहे बरं, ठीक. तर नंबर लागले लेकराला. सकाळी सकाळी नंबर लागला तर बी मी जाईना म्हणून बसले होते. मुलगा ते सकाळी पहाटे पहाटे आले. आपण काय करावं, त्याला 5 मिनिटासाठी बोलून आणा, आम्ही सेटिंग करून पाठवून देतो. 5 मिनिटामध्ये सेटिंग झालं बिलकुल व्यवस्थित. त्या प्रकारे व्यवहारामध्ये व्यक्तीला सुखशांती समाधान बिलकुल नसल्या कारणानं एकमेव ठिकाण आहे ते सद्गुरु माऊलीचा सानिध्य. कितीही गडगंच संपत्त असो, कितीही वैभव आपण उभा करो, तरी सुद्धा चैन, आनंद, आनंदानं झोप घेणं फार अवघड होते. अनेक साधू संतांचा सानिध्यात, राजा लोक महाराजांच्या सानिध्यात राहून मार्गदर्शन घेऊन ते जीवन जगत होते. आपल्याला सांगत होतो कन्नडचा एक सर्वज्ञाचा विचार. कोडुवात हरण, पडेवात नरन. कन्नडचा शब्द. कोडुवात हरण, पडेवात नरन. वडಲೆಂಬ ಒಡವೆಯ ಕಳೆದು ಬೀಳುವ ಮುನ್ನ, ಕಳಚಿ ಬೀಳುವ ಮುನ್ನ ತಿಳಿದು ನೋಡೆಂದ सर्वज्ञ. 3च वाक्य आहे, परंतु अर्थ गर्भित आहे. कोडुवात हरणो, हे जे वैभव आम्हाला मिळालेले आहेत, हे जे वैभव आम्हाला मिळालेले आहे, आमच्या कर्मानुसार मिळालेले अन्न आच्छादन सुख दुःख अधिक प्रारब्धाचा देख लभ्य जीवा. गाडीचा सुख, घोड्याचा सुख, बायकोचा सुख, नवऱ्याचा सुख, पैसाचा सुख, जे काही सुख आपण भोगतो, हे सगळं भोग जीवन आपलं भाग्यानुसार मिळालेले.
अन्न, आच्छादन, सुख, दुःख, प्रारब्धाचं देक लभ्य जीवा, त्याच्यामुळं आपल्याला लाभ झालेले आहेत. परंतु हे देणारा कोण आहे? हे देणारा कोण आहे? हे भाग्य देणारे कोण आहे? हरणू देव देतो, दानव घेतो, देव देतो. म्हणून देतो देतो म्हणून त्यांचं नाव देवता असा नाम शब्द आहे. देत असल्यामुळं ते देवता आहे. देणगी देणाऱ्याला काय आपण म्हणतो? देवता सारखा आहे हो तो माणूस, दाता आहे. शिवदास म्हणे दाता, दाता देणारे हे दाता. हमेश देत असेल तर तो दाता देव होतो. बघा, सूर्य हा देव नाही, चंद्र हा देव नाही, भूमी हा देव नाही, वृक्ष हा देव नाही, पाणी हा देव नाही, अन्न हा देव नाही, तरी सुद्धा आम्ही देव त्याला नाव ठेवलो. का ठेवलो? देव नसताना सुद्धा त्यांच्या नाव आपण देव सूर्य देवता. कारण निरंतर आम्हाला ते उजाला देत आहे, निरंतर शक्ती देत आहे. त्यांच्या ऊर्जामुळं बघा, ऊर्जा शक्तीमुळं, सौर ऊर्जामुळं. लक्ष्मणराव काय बसविले काल परवा? सोलार सिस्टम. सोलारमुळं कितीतरी विद्युत त्या ठिकाणी तयार होऊ लागले. कशामुळं? कन्नड गोतात तिथं मराठी करतात का? तुम्ही काय करा, कोणाला मराठी येते, मराठी न येणारे जे बाई आहे, गाडीमध्ये बसून बिदरपर्यंत माझ्यापर्यंत उगा बोलत जायचं, रिपीट होते. ಅವು ಆಕಳ ಎಮ್ಮಿ ಎತ್ತು ಏನು ಮಾಡ್ತಾವ? ಗಪ 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 ತಿಂತಾವ, ಮತ್ತು ಕಣ ಮುಚ್ಚು ಮೆಲಕ್ಕೆ ಹಾಕೋತ ಕೂಡ್ತಾವ. डबल हां रौंदत राहते. पहिले गप्पा 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 खातेत, नंतर डोळा झाकून बसून डबल खात राहतात, गाय म्हैस वगैरे. तसं महाराजाचं प्रवचन एकदाच ऐकायचं नाही, अजून उलटं करून रौंदत राहायचं त्याला. त्याला मग काय म्हणतात मराठीमध्ये मला कळत नाही. हां हां ऐकलेले जो शब्द आहे, श्रवण केलेले जो शब्द आहे, माऊली असं सांगत होती असं म्हणून विचार करत बसायचा. आता ऐकल्याबरोबर मोबाईल उघडून बघत बसायचं नाही. हां इकडी एंड तिकडी सुरू असं होता कामा नाही. आपलाच विचार चालत राहायचा, आरामशीर झोप येते माय. तर हे देवता झाले, देण्यामुळे देवता आहे. मनुष्य जन्माला येऊन सुद्धा ज्या वेळेस जो व्यक्ती देत राहतो, त्या व्यक्तीला सुद्धा आपण देवासारखा माणसा म्हणतो. फक्त देत असलं तर म्हणजे पैसा देत असलं तर असं काही नाही. सेवा करत असलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? काय सेवा करणारा माणूस आहे. काय सूर्य काय पैसे देऊ लागले का आम्हाला? सूर्याजवळ जे आहे ते आपल्याला त्याने देऊ लागले. ज्यांच्याकडे जे आहे ते आपल्याला देणे, तो दाता आहे. इथं येऊन राबणे किंवा झाडू मारला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे गुणगान होत असतो. कुठलं तरी सेवा करणारा व्यक्तीचा ते गुणगान त्या ठिकाणी होत असते. म्हणून चंद्र शीतला देत आहे म्हणून चंद्राचा गुणगान होतो. भूमी आम्हाला हमेश देत आहे म्हणून तो भूमाता आम्ही म्हणतो. पाणी बघा किती किती महत्वाचं आहे पाणी. पाणी 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 हां एवढा दगदगीमध्ये आम्ही त्यासाठी साहेब दुपारी तुम्हाला बोलविले नाही, संध्याकाळी कशासाठी? थंडगार तापमध्ये येऊन परेशानी होऊन हां बघ 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 मामूली वारा नाही म्हणून पृथ्वी अप तेज वायू आकाश
हे सगळं वायू देवता, पृथ्वी देवता, जलदेवता, आकाश देवता, सगळं देव 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 आपण म्हटलो. देवता नाव आले त्यांना. म्हणून गंगा देवता, गंगा माता, गोमाता, परोपकाराय फलंती वृक्षा, फळ देत आहे म्हणून झाडाला आपण पूजतो. वास्तुशांतीच्या दिवशी घरला सुद्धा पूजा करतोत की नाही. भिंतीला पूजा करतो, दरवाजाला पूजा करतो, त्याला टिळा लावतो. काय माणूस आहे का त्याला? नाही. ते आम्हाला सावली देते, सावली देते म्हणून त्या घराला देव म्हणून पूजतो. बघा, दे आम्हाला देत आहे ते आमच्यासाठी ते देवच आहे. गरीब असला तरी सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला सेवा मिळालं तर तो देवच आहे. आता दुपारी एक माताजी आले होते बिदरहून, तगारे पोलीस. आता गेले ते ನೋಡಿದ್ರಲ್ಲ ಹೋದ್ರೀಗ. ಅವ್ರು ತಗಾರೆ ಪೊಲೀಸ್ ಹೋದ್ರ ಹಾಗೆ ಅವ್ರ ಮನೆಯವ್ರು ಹೋಗಿದಾರ ಮ್ಯಾಲ. तर ते माताजी म्हणाले तो वय झाले थोडं. आपा जाता जाता एका स्वामीला भेटून जायचंय मला म्हटले. माय कस काय? त्याला कस काय भेटता ते स्वामीला? त्यांच्या डोळं थोडं मंदावले, डोळं दिसणे गेले ते रे. वय झाले यामुळं डोळं दिसत नाही, त्यांना भेटायचं आहे. मग त्यांच्या ओळख तुम्हाला कसं? आप्पा भरपूर आमचा सेवा केलेत. काय सेवा केले? स्वतःला तूप न खाता महिन्यातून 2 महिन्यातून 1 किलो तूप तयार करून तुझ्या लेकरासाठी होते माय घ्या म्हणून तूप देऊन जायचं. या प्रकारे बरेचसे वेळ तूप आम्हाला दिले. तेवढंच नाही, हुरडा असताना हुरडा आणून द्यायचं. काही पिकलं तरी त्याच्यातलं काही ना काही भरून भरून द्यायचं. म्हणून निरंतर त्यांच्या आम्हाला आठवण येते. ते देवासारखा माणूस आहे, म्हणजे त्यांच्यासाठी ते देव आहे. कशा करता? ते देत राहिले. म्हणून ते गरीब आहे परंतु त्यांच्यासाठी ते देव आहे. गरीब श्रीमंताच्या ह्याच्यामध्ये गोष्टी नाही. म्हणून परोपकाराय फलंती वृक्षाः. झाड फळ देत आहे, थकत नाही. झाड कधीतरी थकतो का? थकत नाही. मोठं वृक्ष आहे, भरपूर आंबा पिकलेले आहेत. बरेचसे पक्षी त्या ठिकाणी आश्रय घेतलेले. आजूबाजू झाड लावा, चिंचू चिंचू म्हणून आवाज येत राहते. 1-2 झाड असल्यामुळं कितीतरी पक्षी सकाळी वरडत राहतात. कोकिळ सुद्धा वरडत राहते, आवाज देत राहते. छान शब्द आपल्याला ऐकू येते. पक्षीचा आवाज ऐकून बघा कधी कधी सकाळी लवकर उठून. तुम्ही 9 वाजता उठल्यावर त्याचा आवाज ऐकू येत नाही. 4 वाजता उठावं लागते. ते 3:30 वाजताच उठतात ते पक्षी, आवाज सुरू करतात. त्याचा आवाज ऐकूनच आम्ही उठतो. एवढा गोड आवाज. आता 8 वाजता कसं काय ऐकू येत नाही? 8 वाजता कसं ऐकू? ह्याचा आवाज. तुमचा आवाज कमी आहे का? भांड्याचे आवाज, तोंडाचा आवाज, हे आवाज मोठा आवाज. हे मोठा आवाज असल्यामुळं त्याचा आवाज ऐकू येत नाही. हे छोटे छोटे रात्री दिसतात बघा त्याला आकाशामध्ये, चांदणी. मग दिवसात का दिसत नाही? सूर्यांचं उजाला जास्त असल्यामुळं ते दिसत नाही, ते गायब होत नाही. तसं पक्षीचा आवाज गायब होत नाही, आवाज राहते, परंतु ह्या पक्षीचा आवाज जास्त आहे. अवघड आहे.
सूक्ष्म आवाज ऐकण्यासाठी सुद्धा थोडंसं लवकर उठावं लागेल. आनंद लुटता येते. काय सांगत होतो तुम्हाला, ते पक्षी आश्रय घेऊन राहतात. या माणूस कुऱ्हाडी घेऊन येतो, फळ तर खातो, फळ खाऊन साफ करून साफ करते. किती अन्याय करते सांगा. परोपकाराय फलंती वृक्षा, झाड आम्हाला देव. परोपकाराय वहंती नदिया, नदी है की नाही, नदी हे रोड आहे, नांदेड देगलूर रोड आहे. रोड वाकडा वाकडा आहे का, असं 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 वाकडा नाही. रोड किती डायरेक्ट जातो तेवढा तेल आपल्याला वाचते. हे शेतकरी लोकांना पैसा द्यावा लागते म्हणून थोडं वाकडा वाकडा घेतले आमचे तमलूरचे. हे झगडा करतात म्हणून. हा, जसं आहे तसंच घेऊन जाऊ. नदी नदी नीट राहतात का, नदी कसं राहते, वाकडं 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 वाकडं. त्या गावातून ह्या गावात, ह्या गावातून इथून बघा. हे नदी कुठून आले, हे देगलूर. देगलूरनं रोड आल्यासारखा आला नाही. तिकडून शिरले हिप्परगा, तिकडे इकडे करत करत गोजगाव, नरंगल नाही मंटगी, तिकडे इकडे फिरत 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 वाकडा 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 गेले. 1 किलोमीटरमध्ये त्याचा 4 किलोमीटर होते. वाकडा कशासाठी गेले, ते आपल्यासाठी वाकडा झालेले आहेत, त्याच्यासाठी वाकडा झालेले नाही. जिथे वाकडा किती होतो तेवढंच आपल्याला फायदा होते ते नदीचा, तेवढं पाणी मुरते त्याच्यात. म्हणून आता तुम्हाला या ठिकाणी भरपूर भरपूर पाणीला काही कमी नाही. कशासाठी, नदी वाकडा झाल्यामुळं. नदी रुसून बसून निजामाबादून गेलं असलं तर काय करत होते मला सांगा. हां, म्हणून तुम्ही भाग्यशाली आहात. तरी त्या नदी, त्या पाणी आपल्या सेवा करत असल्यामुळं ते गोमाता, गंगा माता, आणि त्यापाशी दूध देत असल्यामुळं गोमाता. परोपकाराया दुहंती गावा, परोपकाराय वहंती नदिया, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकारार्थम इदम शरीरम. हे शरीर सुद्धा आम्हाला मिळालेले आहे देवता होण्यासाठी, दानव होण्यासाठी नाही. देवता कशासाठी होतो, सेवा केल्यामुळं देवता होतो. सर्वज्ञ म्हणतात, कोडवाता हरणू, देणारे देव, घेणारे नर म्हणजे मानव. ज्यावेळी तो दिलेले आहे, आम्हाला भेटलेले आहे. काय भेटले तुम्हाला, सगळ्या गोष्टी तर भेटले, त्याच्या अतिरिक्त तुम्हाला काय भेटलं, वडवे. वडवे म्हणजे, वडवे मराठीमध्ये काय म्हणतात, वडवे दागदागिने. हा, दागदागिने वडवे म्हणतात. गळ्यातलं, कानातलं, नाकातलं, अजून कुठलं सर्व दागिने. दागिने, त्याला दागिन्याला वडवे म्हणतात. मोठा दागिना कोणता मिळालेला आहे आम्हाला, मोठा दागिना जपमाला का, अजून मोठा दागिना, जीवनात मोठा दागिना मिळालेले आहेत. सांगू का मी, उगा कशाला वेळ घालायचं, सांगतो नाहीतर उद्या सांगतो. नाही, साहेब जाणार आहे, आजच सांगतो. हे मोठा दागिना मिळाले आम्हाला. ह्याला म्हणतात वडवे, वडलू, वडलेंबा वडवेया, वडलेंबा वडवेया.
वडिदु ಹೋಗುವ ಮುನ್ನ ಕಳೆದು ಹೋಗುವ ಮುನ್ನ हे जे कळेदु हरवलं, हरवल्यानंतर समाधान वाटते का? दागिना हरवल्यावर समाधान वाटते? हे बी हरून जाणार आहे, पडून जाणार आहे. हे पडायचा अगोदर ओळखून घ्या म्हटले. काय ओळखून घ्यायचं? जन्माला येऊन हे का माणूस भारीचं नाटक होतं. पहिले नाटक बघायला जात होते, आता पिक्चर बघायला जात होते. आता पिक्चर नाही, नाटक नाही, काय नाही. आता मोबाईल बघायला जायचं गरज नाही, आता खिशामध्येच घेऊन बघायचं. पहिले नाटक बघायचं जायचं. नाटक बघायला काय घेऊन जायचं? कोणी घोंगडं घेऊन जायचं, कोणी अंतरणं घेऊन. काय कुठं नाटक म्हणजे का खुर्ची घालून बसते काय ते ह्या ठिकाणी? तुमचं हे आपल्या पर्शीसारखा साफ करून ठेवतात का? हां, ऑर्केस्ट्रा नाटक वगैरे बघायचं असलं तर मातीमध्ये जाऊन बसावं लागत होतं. पहिलेच्या जमान्यामध्ये ते मशाल लावून नाटक, लाईट नाही काही नाही, मशाल, इकडे एक माणूस इकडे एक माणूस, मशाल लावायचं. नाटक कोणते? महाभारत, रामायण, हेच नाटक. हे डुशुम डुशुम नव्हतं तेव्हा, तेच नाटक, युद्धाचं नाटक. त्यांच्या मारामारी वेगळं, यांचा मारामारी वेगळं. हे पिस्तूल घेऊन निघाले, त्याले बाण वगैरे घेऊन निघत होते. तर एक माणूस काय केला, भारीचं नाटक आले, ऐकू आले का माय? भारीचं नाटक, कलाकार भारी आहे आणि पात्रधारी पुरुष नाही, त्याच्यामध्ये स्त्री पात्र सुद्धा बाईचंच पात्र आहे. खरोखर बाई ओळखले. पहिले पुरुष सुद्धा बाई होत होते. पहिले बाया नाचत नव्हते, पुरुषालाच बाई करत होते. ओळख आहे की तुम्हाला? माहिती आहे की हे छोटे छोटे लेखकाला काय माहीत राहते? गडी सुद्धा बाई होत होतो त्या वेळेला. किती वेळापर्यंत? 3 तासापर्यंत, हमेशासाठी नाही. ऐकू येऊ लागले का सगळ्याला? छान ऐकू येऊ लागले? हां, वर धरावं लागतं. काय सांगत होतो? नाटक बघायला गेले, घोंगडा घेतला एक माणूस, विठ्ठलासारखा माणूस, घोंगडा घेतलं. नाटक सुरू झाले. नाटक बघत बसव की काय घोंगडा अंतरून घेऊन झोपाव? सांगितले. नाटक संपल्यानंतर मला उठून टाका, मला बाजूला बसलेल्या माणसाला अंतरून टाकला. अर्धा अंतरून टाकला, अर्धा पांघरून घेतलं, शस्त झोपी गेला. नाटक संपले. नाटक संपल्यानंतर कोणी उठविले नाही, निघून गेले. ह्यांना उठून बसतो, कोणीच नाही. अरे नाटक संपलं, नाटक संपलं. काय केलं? नाटक बघायला येऊन शस्त झोपी गेला. तसं काही लोक जन्माला येतात, देवाने एवढा मोठा नाटक रचवलेले आहे, आनंद न लुटता ते झोपी चालले. काय कामाचे आहे मला सांगा? शिस्त बघायचं, किती शिस्त लोक बसलेले, किती कलर 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 कलर, किती मस्त नाचणं, किती मस्त उडी मारणं, हां, रंगबेरंगी झाड, फूल, किती सुंदर मंदिर. बघा, हे सगळं बघण्यासाठी देव पाठवून दिले. हे सगळं नाटक आहे, रंगमंचे, रंगबिरंगी सगळं पाहण्यासाठी आम्हाला पाठवून दिलं. आणि सर्व खिडकी लावून, दरवाजा लावून, पॅक करून, पंडे घालून झोपले. पत्ताच नाही, काय चालले काय पत्ताच नाही. काय कामाचे? व्यर्थ जन्म गेले वाया. कोणत्या जन्मात येऊन आपण हे आनंद लुटणार आहोत? मला म्हणत होते, महापा किती फिरता हो तुम्ही, किती बघण्यासाठी फिरणं, बघणं बी होते, फिरणं बी होते, दक्षिण बी मिळते, फुकट बी नाही. सगळ्या गोष्टी फिरून फिरून आता बसलो. सगळ्याकडे प्रचार झाला तर फिरायचं गरज नाही.
आणि आल्याबरोबर तुम्ही मठाला किली घालून झोपला असला तर हे सगळे लोक येत होते काही तर हा. तेवढा आपण फिरलोत म्हणून एवढा लोक आपल्याला जवळ आलेले आहेत, आनंद लुटू लागलोत. आता परवा मांडे सर, लक्ष्मणराव, गणपतराव सगळे मिळून गेले, भेटले त्याला. तुम्ही आलं तर आप्पा आल्यासारखं हो, आप्पा यायचं गरज नाही म्हणले ह्या लोकाला. बघा किती भावना पॉवरफुल आहे, किती आस्था त्यांच्या पॉवरफुल आहे. तरी हे अनमोल शरीर जो आम्हाला मिळालेले आहेत, याच्या वैभव जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आम्हाला आनंद लुटता येत नाही. गावो वाचो आनंदाने, पाहू कैलासीचे केणे. त्यासाठी उडी मारायचं आहे. आले का शाळगावच्या मंडळी? हां बघा किती सुंदर या ठिकाणी वैभव तुम्ही या ठिकाणी सजावट केलात. माझा अनुष्ठानाच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही भरपूर सेवा केलेल्या आहेत. तर साहेबांचं भेट त्या बोरगावला कुठंतरी झालं होतं वाटतं, ते आले होते कार्यक्रमाला. तर या ठिकाणी त्यांच्या जोड लावण्यासाठी नागनाथरावजी मंगनाळे, बसापुरे सर तर आम्हाला सूचित केले होते, आप्पा आम्ही येणार आहोत दर्शनासाठी. फार आनंद वाटला. त्या अंतर्गत बीदरून माता मंडळी जे एक ग्रुप आहे त्यांच्या अक्कमादेवी भजनी मंडळ आल्यापासून भजन, सुंदर भजन केले या ठिकाणी. भेट झाला असेल तर भजन बी होत नव्हतं आणि या ठिकाणी आनंद बी लुटत नव्हते. आपले रेणुका माताजी त्यांच्या लेकराला बेंगळूर होते, बेंगळूरला जाऊन त्या ठिकाणी पूजापाठ करून आनंद त्या ठिकाणी व्यक्त केले. रंभापुरी जगद्गुरूंच्या सेवेमध्ये माताजी हमेशा तत्पर राहतात. बरं झालं त्या गुरुमाऊलीला काय काय लागते त्या दिवशी त्यांनाच या ठिकाणी बोलून घ्यावावं, सेवा व्यवस्थित होतील. तर 2 गुरुमाऊली या ठिकाणी आम्हाला लाभणार आहे. सकाळीच माऊलीचा फोन आला होता, पालखीचा व्यवस्था नसेल तर आपल्या मठामध्ये पालखी आहे, पालखी तुम्ही येऊन सजावट करून घ्या असं म्हणून आम्हाला त्यांच्याकडून आदेश आलेले आहेत. तर या कार्यक्रमाचा वैभव आजपासून या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहोत. तर आमचा कार्यक्रम तर हे कोणी मला सांगितले नाही, आप्पा तुम्ही बाहेर या आणि दररोज प्रवचन करा, मार्गदर्शन करा म्हणून आपल्या कार्यकर्ता कोणीही आम्हाला म्हटलेले नाही. तर हे टचिंग, हे जो व्हायब्रेशन एक गुरुमाऊलीचंच आम्हाला मिळाला असेल असं आम्हाला वाटते. त्यासाठी आम्ही बाहेर आलो, एवढं आपण प्रभावित झालो. दररोज तुम्हाला या ठिकाणी खायला मिळू लागले, ते नव हे ते मिळो या ना मिळो, परंतु हे तर दररोज हे उपदेश तुम्हाला या ठिकाणी मिळू लागले. तर हे आनंदाचा वैभव निर्माण होण्यासाठी उपस्थिती फार गरजेचे होतं. काल सकाळी मला एक कमेंट करून पाठवून दिले लक्ष्मणरावजी, यूट्यूबच्या माध्यमातून अनेक लोक, सातारा जिल्हा का, साताराहून एक माणूस कमेंट केले, माझा गुरुमाऊली, मी दीक्षा तर घेतलेले, माझा गुरुमाऊली तिकडचे कोळेकर महाराज आहेत, परंतु आप्पा तुमचा दररोज यूट्यूबमध्ये तुमचा प्रवचन ऐकल्याशिवाय मला समाधानच होत नाही, दररोज ऐकत राहतो असं म्हणते. तुम्ही बी काय करायचं, दररोज ऐकायचं, मग इथंच ऐकून जायचं नाही. त्या ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये कसं ऐकू येते बघा, डबल ऐकून घ्या आणि चालू करून स्वयंपाक करत बसा, चालू करून भांड्या घासत बसा, चालू करून भांडण करत बसा. भांडण कशाला होते, चालू करून भांडण करता होते का, येत नाही. हे सगळे बसलेले सर्वांनी या ठिकाणी ऐकायला पाहिजे. ऐकलं तर ऐकलं, त्याला काय म्हणतात रे बेटा तुम्ही सांगा,
हां त्यांच्याकडून ऐकून घ्या. हां लाईक करा. लाईक करते की नाही मला? मला लाईक करून मतलब नाही, मोबाईलमध्ये लाईक करा. त्याला लाईक केलं तर तिथं ह्याचं किंमत वाढते. लक्ष्मणरावचं तुमचा पैसा कटत नाही असं समजून घेऊ नका. आमचा पैसे निघतात की काय की, पैसा बिलकुल कटणार नाही. अनेक लोक आमच्या आवडीचे लोक एवढा असेल तर गव्हर्नमेंट विचार करते महाराजांचा अनुयायी एवढा आहे तर लाईक करणारे, महाराजांना लाईक करणारे एवढा लोक आहे म्हटलं तर महाराजांना अयोध्याला बोलून घ्यावं म्हणून तिकडे बोलून घेतात आम्हाला. तुम्ही लाईक करणं गेलं तर आम्हाला कोण बोलीत? हां म्हणून काय करायचं, इथं असं केलेलं राहते त्या मोबाईलमध्ये. तुम्ही कसल्या गोष्टीच्या लाईक करते की मला माहिती नाही. हो चांगल्या गोष्टी ज्यावेळे आपल्याला पटते गोष्टी, माझा म्हणून नाही, कुठल्याही महाराजांचा गोष्टी पटल्यानंतर काय करतो आपण? लाईक करतो, अजून शेअर करतो. शेअर म्हणजे कळालं का? दुसऱ्याला पाठवून देतो, हे ऐकून की छान बोलले आप्पा. शेअर बी करायचं, लाईक बी करायचं, दुसरं काहीतरी बोलले तसं बी करायचं. आलं का? असं करते की सगळेजवळ मोबाईल आहे की? मोबाईल कोणाजवळ नाही हात वर करा. मोबाईल नसलेले तेव्हा छोड़ दो नीचे. ये मराठी समझ में नहीं आ रही है लोगों को. जिसके पास मोबाइल नहीं है उसको हाथ ऊपर खड़ा करो बोला मैं. जिसका पास नहीं है वो, सगळ्याजवळ मोबाईल आहे ठीक आहे. ज्यांच्या घरामध्ये मोबाईलच नाही असं कोणी आहे का? कोणाच्या घरी मोबाईलच नाही, आप्पा आमच्या घरी मोबाईलच नाही, असे कोणी भेटतील का? नाही. तर तुमच्या मुलाजवळ का होईना परंतु मोबाईल राहणार आहे. मी डोळा झाकून बस म्हणलो त्या पोराला, तुला काय दिसलेले? मोबाईल दिसलेले मला. बघा की म्हणजे डोळा झाकला तरी बी मोबाईल दिसते. तर मुलाजवळ मोबाईल असला तरी बी त्या पोराला सांगायचं आप्पाचं प्रवचन लाव म्हणायचं. कसं काय माय म्हणते, तू लाव तर लाव म्हणायचं. हां लाव म्हणायचं, त्याला सांगायचं हे 3 गोष्टी मी सांगत नाही तुम्हाला, ते 3 गोष्टी त्या पोराला सांगायचं. आणि तुला मोबाईल मी देतो, हे आप्पाचं प्रवचन संपल्यावर तुम्हाला मोबाईल देतो म्हणायचं. करते की तेवढं? बघतो उद्या किती. हे लक्ष्मणराव मला दाखविले आप्पा याच्यामध्ये कोण कोण तुमच्या प्रवचन ऐकले त्यांच्या नाव त्याच्यात पडते, नावासहित पडते. कोण लाईक केलं, कोण ऐकलं, कोण 5 मिनिट ऐकलं, कोण 2 मिनिट ऐकलं, कोण फोटो बघून सोडून दिले तेही सुद्धा त्याला कळते. मी म्हणलो असं तुला कसं कळते म्हटलं तर त्यानं सगळं उघडून दाखविले. बघा तमलूरचे लोक एवढं बघितले, शावळचे एवढं बघितले, उत्तर प्रदेशचे एवढं बघितले. हां कितीतरी 1.5 करोड की कितीतरी झाले, 1.5 करोड लोक त्या ठिकाणी तुमच्या लाईनमध्ये आहे. तर ह्याच्या संख्या आपल्याला वाढवायचा आहे. तरी एवढा तुम्हाला अपेक्षा करतो. उद्यासुद्धा तुम्हाला आठवण करून देतो. आमच्या कार्यक्रम संपेपर्यंत आपल्या तमलूरमध्येच कितीतरी 1000 तास त्या ठिकाणी आपल्या वाढायला पाहिजे. ऐकलेले वाढीता की तुम्ही देऊ नका, पैसे देऊ नका, ते फक्त तेच बघत बसा, तरीसुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाते काम. असं एवढा अपेक्षा व्यक्त करून आज जे अतिथीगण आपल्याजवळ आलेले आहेत त्यांच्या या आपल्या कार्यकर्त्यांच्या वतीने, मठाच्या वतीने त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात येईल.
कमनूरकर अप्पा यांच्या आशीर्वचनाने आणि त्यांच्या सानिध्याने ही नगरी पावन झालेली नगरी. कुठल्याही नगरीला तपस्वी संतांचे चरण लागले म्हणजे ती नगरी पावन होत असते आणि त्यांच्या पवित्र वाणीने आपण धन्य होत असतो. आपलं जीवन धन्य होत असते कारण त्यांची तपश्चर्याच एवढी असते. आणि म्हणून अशा तपस्वी साधू संतांच्या आपल्या घरला येण्याने, एखाद्या गावात येण्याने, त्या जमिनीला त्यांच्या चरण स्पर्श होण्याने ती जमीन पवित्र होत असते, ते घर पवित्र होत असते आणि त्यांच्या पवित्र वाणीने सुद्धा आपलं मस्तक पवित्र होत असते. कारण आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात आणि मग कुठंतरी संतांच्या संगतीत जर माणूस गेला तर ते वेगळे विचार बाजूला जाऊन, जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो तसं आपल्या बुद्धीला, आपल्या मस्तकाला संतांच्या सानिध्यामध्ये आपण आल्यामुळं आपण रिचार्ज होत असतो. आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या डोक्यामध्ये येत असते आणि आपण सत्कर्म करायला लागतो. आणि ह्यासाठी संतांची संगती अत्यंत आवश्यक आहे. आणि निश्चित मी या तमनूरवासियांना, खरं म्हणजे एवढे भाग्यवान तुम्ही आहात की तुम्हाला एवढे पवित्र असे संत, तपस्वी संत आपल्याला लाभले. आणि खरोखरच आज आमचे नागनाथरावजी पाटील मंगनाळीकर त्यांनी मला फोन केला की आपल्याला महाराजांच्या दर्शनाला जायचं आहे. कालच त्यांनी सांगितलं आणि मग मी नांदेडला न जाता बाकी सगळं रद्द करून आम्ही इकडं आलो. बसापुरे सर असतील, आमचे महाराज असतील, रोशनगावकर आणि नागनाथ पाटील, आम्ही इकडं आलो आणि खरोखर संतांच्या दर्शनामुळे आम्ही धन्य झालो.
त्याचा आवाज कमी केला जाईल. तेच